मित्रांनो, आपण ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माउथ, इसोफेगस आणि स्टमक या ऑर्गन्समध्ये डायजेशन कसं होतं ते पाहिलेलं आहे. लिव्हर हे जे ऑर्गन आहे ही खरं तर एक मोठी ग्लँड आहे आणि लिव्हर या ग्लँडमध्ये अनेक बॉडी फंक्शन्सशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज होतात. आपण फक्त लिव्हरचा डायजेशनशी रिलेटेड काय रोल आहे हे बघणार आहोत. पहा, लिव्हर इज द सेकंड लार्जेस्ट ऑर्गन आफ्टर द स्किन. जे आपली जी स्किन आहे ही सर्वात मोठं ऑर्गन मानलं जातं. त्याच्यानंतर आपल्या बॉडीत सगळ्यात मोठं काय आहे तर लिव्हर आहे. इट इज द लार्जेस्ट ग्लँड इन ह्युमन बॉडी. लिव्हर ही खूप मोठी ग्लँड आपल्या बॉडीतली आहे. लिव्हर हॅज मेनी फंक्शन्स, सम ऑफ विच आर इम्पॉर्टंट टू डायजेशन. बाईल इज प्रोड्युस्ड इन लिव्हर. सगळ्यात महत्वाचं आपल्याला डायजेशनशी रिलेटेड काय आहे तर बाईल प्रोडक्शन. बाईल म्हणजे पित्त, लक्षात ठेवा. आपण स्टमकचा रोल पाहिला. स्टमक मध्ये काय होत होतं बघा, याच्या आधीची स्लाइड मी तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. स्टमक मध्ये जे काही डायजेशन ऑफ प्रोटीन होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी इथं ऍसिडिक मीडियमची गरज होती आणि हे ऍसिडिक मीडियम तयार झाल्यामुळं सगळं फूड ऍसिडिक बनतंय आणि ते पुढं या स्फिंक्टर मसल मधून पुढं जातंय डिओडेनम मध्ये आणि डिओडेनम मधून हे बघा, या लिव्हरच्या खाली हा जो सी शेपचा ऑर्गन दिसतोय ना, हे जी पाईप दिसते ना, ते आहे डिओडेनम. तर स्टमक मधून डिओडेनम मध्ये जेव्हा फूड येतं तेव्हा ते ऍसिडिक नेचरचं असतं. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीचं नेचर हे अल्कलाइन आहे. आपलं जे ब्लड आहे इट इज स्लाइटली अल्कलाइन. इट्स pH इज अराउंड 7.4 7.5. so our body is slightly alkaline. आणि आपलं जे फूड आहे ते ऍसिडिक झालंय स्टमक मध्ये. त्या फूडला आपल्याला अल्कलाइन बनवायचंय, बेसिक नेचरचं बनवायचंय आणि त्यासाठी हे जे पित्त आहे, बाईल ज्यूस जो आहे तो फार महत्वाचा आहे. बघा, बाईल कशात तयार होतं? लिव्हर मध्ये. पण लिव्हर मध्ये तयार झालेलं बाईल हे या गॉल ब्लॅडर मध्ये स्टोअर होत असतं. इथं तुम्हाला ग्रीन कलरची ही जी ग्लँड दिसते, एक सॅक दिसते, त्याच्यामध्ये हे पित्त म्हणजेच बाईल ज्यूस याच्यात स्टोअर झालेला असतो. हे आहे आपलं पित्ताशय. ओके. आणि त्याच्यातून मग ही अशी ग्रीन कलरची एक छोटी पाईप या डिओडेनम पर्यंत गेलेली आहे. त्याच्या जोडीला या ठिकाणी इथं हे येलोइश कलरचं जे ऑर्गन दिसतंय ते आहे पॅनक्रियाज. याचा पण रोल आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या पॅनक्रियाज मधले काही एन्झाईम्स आणि हे बाईल हे दोन्ही एका कॉमन डक्ट मधून या डिओडेनम मध्ये सोडले जातात आणि मग आपलं फूड हे अल्कलाइन होतं. आपण वाचूयात. बाईल मेक्स द फूड अल्कलाइन अँड ऑल्सो हेल्प्स इन डायजेशन ऑफ फॅट. बाईलचा अजून एक रोल काय आहे? डायजेशन ऑफ फॅट. बघा, आपण आपल्या तोंडामध्ये सलायवरी अमायलेज सिक्रेट झालं, ते कार्बोहायड्रेटचं डायजेशन करतंय. आपल्या स्टमक मध्ये पेप्सिन नावाचं एन्झाईम सिक्रेट झालं, ते प्रोटीन्सचं डायजेशन करतंय. आणि हे बाईल जे आहे, पित्त जे आहे, ते काय काम करतंय? डायजेशन ऑफ फॅट. बघा, 3 मेन न्यूट्रिएंट्स जे आहेत त्यांचं डायजेशन या वेगवेगळ्या एन्झाईम्स मधून होतंय. बाईल इज स्टोअर्ड इन अ सॅक कॉल्ड गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय, विच इज लोकेटेड आउटसाइड द लिव्हर. या लिव्हरच्याच साईडला, लोअर साईडला इथं हे गॉल ब्लॅडर असतं.
The pancreas contains exocrine glands that produce enzymes important to digestion. हे पॅनक्रियाज आहे, याच्यात एक्झोक्राईन ग्लँड्स असतात. आता एंडोक्राईन ग्लँड, एक्झोक्राईन ग्लँड्स हे तुम्हाला तुमचा कोऑर्डिनेशनचा जो टॉपिक आहे, हार्मोनल कोऑर्डिनेशन, जेव्हा आपण शिकू त्यावेळी हे अजून जास्त डिस्कस करू आपण. तुर्तास एवढे लक्षात ठेवा की ग्लँड्स मध्ये काही एन्झाईम्स, हार्मोन्स तयार होत असतात आणि ते वेगवेगळ्या बॉडी ॲक्टिव्हिटीजना कंट्रोल करत असतात. पॅनक्रियाज मधून काही एन्झाईम्स बाहेर पडतायत, ते डायजेशनसाठी आवश्यक आहेत. कोणते कोणते आहेत हे कंपाऊंड्स किंवा एन्झाईम्स? These enzymes include trypsin and chymotrypsin to digest proteins. ट्रिप्सिन आणि किमोट्रिप्सिन हे प्रोटीनच्या डायजेशनसाठी असणारे एन्झाईम्स आहेत. बघा, प्रोटीन्स वेगवेगळ्या टाईपचे असतात. त्यातले काही प्रोटीन्स हे स्टमक मधल्या पेप्सिनमुळे डायजेस्ट होतील, त्यातले काही राहिले असतील तर त्यांच्यासाठी ट्रिप्सिन, किमोट्रिप्सिन हे काही आणखीन एन्झाईम्स आहेत प्रोटीनच्या डायजेशनसाठी. अजून एक बघा, आपण सलायवा मध्ये काय बघितलं? सलायवरी अमायलेज. सलायवा मधलं आहे म्हणून सलायवरी म्हटलं. तर पॅनक्रियाज मधलं जे अमायलेज असतं, पॅनक्रियाज मधून सुद्धा अमायलेज सिक्रेट होतं, त्याला पॅनक्रियाटिक अमायलेज म्हणतात. अमायलेज काय काम करतं? तर डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके. अँड लिपेज टू ब्रेक डाऊन फॅट्स. बघा, हे पॅनक्रियाज किती महत्वाचं आहे. आपण कार्बोहायड्रेटसाठी सलायवरी ग्लँड्सचा उपयोग केला, बरोबर का? त्यानंतर स्टमक मध्ये आपण प्रोटीनच्या डायजेशनची सोय केली पेप्सिन सिक्रेट करून. त्यानंतर ह्या पित्ताशयातलं पित्त जे आहे, बाईल, ते काय डायजेस्ट करतंय? फॅट्स. आणि हे जे पॅनक्रियाज आहे ते तिन्ही प्रकारचे न्यूट्रिएंट्स डायजेस्ट करण्याचे एन्झाईम्स सिक्रेट करत आहे. याच्यामध्ये पॅनक्रियाज मध्ये ज्या ग्लँड्स आहेत त्यांच्यातून ट्रिप्सिन आणि किमोट्रिप्सिन सिक्रेट होत आहे, ते प्रोटीनचं डायजेशन करत आहे. अमायलेज सिक्रेट होत आहे, ते कार्बोहायड्रेटचं डायजेशन करत आहे. आणि लिपेजचं सिक्रेशन होत आहे, ते काय करत आहे? फॅट्सचं डायजेशन करत आहे. म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट या तिघांचंही डायजेशन होण्यासाठी पॅनक्रियाजचा रोल फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. द पॅनक्रियाटिक ज्युसेस अँड बाईल that are released into the duodenum through a common duct help the body to digest fats, carbohydrates and proteins. आपल्या शरीरातले कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन हे डायजेस्ट होण्यासाठी पॅनक्रियाटिक ज्युसेस आणि बाईल ज्यूस यांचा उपयोग होतो. आता हे फूड पुढं कुठं जातं? ते जातं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. हे बघा, हे स्टमक दिसतंय. या स्टमक नंतरचा हा थोडा स्लाइट ग्रीन कलरचा जो भाग आहे ते आहे डिओडेनम. आणि डिओडेनम नंतर हा येलोइश कलरचा जो काही पोर्शन आहे ते आहे आपलं स्मॉल इंटेस्टाईन. या डिओडेनम मध्ये या ठिकाणी असणारं लिव्हर आणि या स्टमकच्या खाली असणारं पॅनक्रियाज, या दोघांमधले सिक्रेशन्स या डिओडेनम मध्ये येत आहेत. आणि इथं या डिओडेनम मध्ये आपलं फूड अल्कलाईन बनतंय आणि त्याच्यामध्ये तिन्ही प्रकारचे न्यूट्रिएंट्स डायजेस्ट करण्यासाठी आवश्यक असणारे एन्झाईम्स पण मिक्स होत आहेत. आणि आता हे सगळं फूड विथ ऑल दोज डायजेस्टिव्ह एन्झाईम्स कम इनटू दी स्मॉल इंटेस्टाईन. आता लक्षात घ्या, याला स्मॉल इंटेस्टाईन का म्हणतात? कारण याचा डायमीटर छोटा आहे, डायमीटर कमी आहे म्हणून. ऍक्च्युअली हे खूप लांब आहे. आपल्या ह्युमन्स मध्ये या स्मॉल इंटेस्टाईनची लेंथ जवळजवळ 22 फीट इतकी असते. आणि याच्यामध्ये
सगळं फूड जे आहे डायजेस्ट होणारं सगळं डायजेस्ट केलं जातं आणि ते फूड ॲब्सॉर्ब केलं जातं ब्लड कॅपिलरीज मध्ये. त्यामुळे ह्या स्मॉल इंटेस्टाईनच्या कडेनं सगळं ब्लड कॅपिलरीजचं जाळच असतं. ओके, आपण स्मॉल इंटेस्टाईनची माहिती बघूयात. The exit of food from the stomach is regulated by a sphincter muscle which releases it in small amounts into the small intestine. हे जे स्टमक आहे इथं स्फिंक्टर असतं, आधीच्या स्लाइड मध्ये मी दाखवलं. इथून हे फूड थोडं थोडं करून पुढं जात असतं. पूर्ण डायजेस्ट झाल्यानंतर हे लिक्विड स्टेट मध्ये जेव्हा फूड जातं तेव्हा ते आपल्या इंटेस्टाईन मध्ये जातं. फ्रॉम द स्टमक द फूड नाव एंटर्स द स्मॉल इंटेस्टाईन. दिस इज द लॉंगेस्ट पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनॉल which is fitted into a compact space because of extensive coiling. याचं खूप मोठ्या प्रमाणावर असं कॉइलिंग झालेलं असतं, त्यामुळं आपल्या छोट्याशा पोटामध्ये एवढं लांब लचक इंटेस्टाईन मावू शकतं. The length of the small intestine differs in various animals depending on the food they eat. In human it is around 22 feet. कुठला ॲनिमल काय फूड खातो त्याच्यावरती ह्या इंटेस्टाईनची लेंथ डिपेंड करते. हर्बिओर्स ॲनिमल्स जे आहेत, हर्बिओर्स म्हणजे ग्रास इटर्स, ज्याला आपण शाकाहारी म्हणतो, शाकाहारी प्राणी जे आहेत त्यांचं कसं आहे बघा, नीड अ लॉंगर स्मॉल इंटेस्टाईन टू अलो द सेल्युलोज टू बी डायजेस्टेड. बघा, हर्बिओरस जे आहेत शाकाहारी प्राणी त्यांचं इंटेस्टाईन जास्त लांब असतं. का तर ते काय खातात, गवत खातात. गवतामध्ये कार्बोहायड्रेट कोणतं असतं, सेल्युलोज. आणि हे सेल्युलोज व्यवस्थित डायजेस्ट होण्यासाठी स्मॉल इंटेस्टाईनची लेंथ जास्त असणं गरजेचं आहे. मीट इज इझियर टू डायजेस्ट. कार्निवरस ॲनिमल जे आहेत ते तुम्ही बघा, जे आपले प्राणी आहेत त्यांची चित्र बघा, घोडा असेल, गाय, म्हैस असेल, त्यांचं पोट तुम्हाला मोठं दिसेल. पण तुम्ही जर चित्ता बघितला किंवा आपला अगदी कुत्रा बघितला, कुत्र्याचं पोट बघा असं आतमध्ये गेलेलं असतं. लक्षात येत आहे का? जे प्युअर हर्बिओरस आहेत त्यांचं पोट मोठं असतं आणि मीट इटर्स कार्निवोरस जे आहेत त्यांचं पोट छोटं असतं. कारण का, कार्निवोरस लाईक टायगर्स हॅव अ शॉर्टर स्मॉल इंटेस्टाईन. लेंथ त्यांच्या स्मॉल इंटेस्टाईनची कमी असते. ओके, आपण तुमच्या पुस्तकात काय अजून इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती पण बघणार आहोत. The small intestine, it is the site of the complete digestion of carbohydrates, proteins and fats. Small intestine मध्ये आता सगळे एन्झाईम्स आले. तो प्रोटीन डायजेस्ट करणारे एन्झाईम्स आहेत, कार्बोहायड्रेट डायजेस्ट करणारे एन्झाईम्स आहेत, फॅट डायजेस्ट करणारे एन्झाईम्स आहेत. त्यामुळं आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये या सगळ्या प्रकारच्या न्यूट्रिएंट्सचं डायजेशन होतं. It receives the secretions of the liver and pancreas for this purpose. The food coming from the stomach is acidic and has to be made alkaline for the pancreatic enzymes to act. Alkaline medium मध्ये pancreas चे सगळे enzymes act होतात. Bile juice from the liver accomplishes this in addition to acting on fats. Fats are present in the intestine in the form of large globules which makes it difficult for enzymes to act on them. बघा, फॅट्स जे असतात त्यांचे ग्लोब्युलर स्ट्रक्चर असतं आणि हे ग्लोब्युल्स ब्रेक करण्याचं काम थोडंसं टफ असतं एन्झाईम्सना.
त्यासाठी बाईल ज्यूस पित्त मदत करतं. बाईल सॉल्ट्स ब्रेक देम डाऊन इनटू स्मॉलर ग्लोब्युल्स इन्क्रीजिंग द इफिशियन्सी ऑफ एन्झाईम ॲक्शन. म्हणजे पुन्हा एकदा आपण तोच रूल बघतोय. स्मॉलर द साइज ऑफ पार्टिकल, greater is the rate of reaction. The pancreas secretes pancreatic juice, which contains enzymes like trypsin for digesting protein and lipase for breaking down emulsified fats. The walls of the small intestine contain glands which secrete intestinal juice. आता आणखीन ॲडिशनल गोष्ट बघा, या इंटेस्टाईन मध्ये सुद्धा त्याच्या वॉल्स काय करतायत, तर इंटेस्टिनल ज्यूस सिक्रीट करताय. म्हणजे हे सुद्धा पचनाला मदत करणार आहे, डायजेशनला मदत करणार आहे. The enzymes present in it finally convert the proteins into amino acids, complex carbohydrates into glucose, and fats into fatty acids and glycerol. हा पार्ट महत्वाचा आहे. हे इथं आपल्याला कळलं पाहिजे की कशाचं कन्वर्जन कशात होतंय. The enzymes present in it finally converts the protein to amino acids, complex carbohydrates into glucose, and fats into fatty acids and glycerol. कशाचं कशात कन्वर्जन होतं ते नीट बघून घ्या. प्रोटीन्सचं कन्वर्जन अमिनो ऍसिड मध्ये होत आहे, आणि कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन ग्लुकोज मध्ये होत आहे, फॅट्सचं कन्वर्जन फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल याच्यामध्ये होत आहे. डायजेशनचा मेन पर्पज हा आहे. डायजेशन मध्ये प्रोटीन्स आर कन्वर्टेड इनटू अमिनो ऍसिड्स, कार्बोहायड्रेट्स आर कन्वर्टेड इनटू ग्लुकोज, and fats are converted into fatty acids and glycerol. Digested food is taken up by the walls of the intestine. Digested food जे आहे ते या ठिकाणी ह्या इंटेस्टाईनची जी वॉल आहे, इथं हे डायग्राम मध्ये बघा, ही इनर वॉल इथं दिसतेय. या इनर वॉलला, the inner lining of the small intestine has a numerous finger-like projections called villi which increase the surface area for absorption. तुम्ही इथं नीट बघू शकताय. हे बघा, या इथं असे फोल्ड्स आहेत इनर सरफेसला, आपल्या आतड्याच्या आतल्या सरफेसला असे फोल्ड्स आहेत. तुम्ही इथं नीट बघू शकताय फोल्ड्स. आणि या फोल्ड वरती जर तुम्ही आणखीन व्यवस्थित बघितलं, जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर या फोल्ड वरती पुन्हा असे फिंगर लाईक आउटग्रोथ्स तुम्हाला दिसत आहेत, व्हाईट कलर सारखे दिसत आहेत का? यांना म्हणायचं व्हिली. हे काय करतात तर ऍब्सॉर्प्शनचं मुख्य काम करतात. द व्हिली आर रिचली सप्लाइड विथ ब्लड व्हेसल्स. या व्हिलीमधून ब्लड व्हेसल्स आलेले असतात, ब्लड कॅपिलरीज पसरलेले असतात, आणि त्या काय करतात, which take the absorbed food to each and every cell of the body. या व्हिलीमध्ये, ह्या इंटेस्टाईन मध्ये आलेलं डायजेस्ट झालेलं फूड ऍब्सॉर्ब केलं जातं. कुठं? व्हिलीमध्ये. आणि त्या व्हिलीच्या आतल्या साईडला काय आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत. म्हणजे आता फूड कुठं गेलं, इंटेस्टाईन मधून ब्लड मध्ये गेलं, आणि ब्लड काय करतं, हे फूड, डायजेस्टेड फूड बॉडीच्या सगळ्या सेल्सना डिस्ट्रीब्यूट करायचं काम करतं. where it is utilized for obtaining energy, building up new tissues and the repair of old tissues. बघा, ब्लड मधलं फूड कशा कशासाठी वापरलं जातं? फूड इज युटिलाइज्ड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी, बिल्डिंग अप न्यू टिश्यूज and the repair of old tissues. एनर्जी प्रोडक्शन साठी फूड वापरतील, किंवा बिल्डिंग अप न्यू टिश्यूज, नवीन सेल्स आणि टिश्यूज तयार होतील, आणि रिपेअर ऑफ ओल्ड टिश्यूज, जुन्या टिश्यूज त्यांना रिपेअर करण्याचं सुद्धा काम
स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतं. तर बघा, स्मॉल इंटेस्टाईन हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, कारण तिथं ऍब्सॉर्प्शनचं काम होतं. ऍब्सॉर्बच झालं नाही फूड तर बॉडीला मिळणार कसं? बरोबर आहे का? ओके, पुढे जाऊयात. स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन यांचा जिथं कॉन्टॅक्ट होतो तो पार्ट स्मॉल इंटेस्टाईनचा जो पार्ट लार्ज इंटेस्टाईनला कनेक्ट होतो त्याला इलियम म्हणायचं, आणि लार्ज इंटेस्टाईनचा जो पार्ट स्मॉल इंटेस्टाईनला जोडला जातो त्याला सिकम म्हणायचं. याच ठिकाणी एक इंटरेस्टिंग ऑर्गन आहे, ते म्हणजे अपेंडिक्स. हे अपेंडिक्स म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचाच पार्ट होता. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट जेव्हा होत होती, इव्हॉल्युशन जेव्हा होत होतं, तेव्हा माणसानं शाकाहार सोडून मांसाहार जेव्हा सुरू केला, आपण आधीच मगाशीच बघितलं की जे हर्बिव्हरस ॲनिमल्स आहेत त्यांचं इंटेस्टाईन हे लॉंग होतं, स्मॉल इंटेस्टाईन, आणि जे कार्निव्हरस आहेत त्यांचं स्मॉल इंटेस्टाईन हे थोडं शॉर्ट आहे. जेव्हा माणसानं शाकाहाराकडून मांसाहाराकडे वाटचाल केली इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये, तेव्हा त्याला जे आधी लांब आतडं होतं ते थोडं रिड्यूस झालं, आणि त्या लांब आतड्याचा रिड्यूस झालेला, कमी झालेला जो पार्ट आहे तो म्हणजे अपेंडिक्स असं मानलं गेलेलं आहे. अपेंडिक्स काय आहे तर स्मॉल इंटेस्टाईनचा आता उपयोगात नसणारा पार्ट आहे. त्याला वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणतात. आता आपण लार्ज इंटेस्टाईन कडे येऊया. लार्ज इंटेस्टाईनचा अगदी हा सुरुवातीचा पार्ट, त्याला सिकम म्हणतात. हा वर जाणारा मार्ग आहे, त्याला असेंडिंग कोलॉन म्हणायचं. हा आडवा भाग जो आहे त्याला ट्रान्सवर्स कोलॉन म्हणायचं, आणि हा पुन्हा खाली येणारा जो मोठ्या आतड्याचा भाग आहे त्याला डिसेंडिंग कोलॉन म्हणायचं, आणि त्याच्यानंतर येतं ते सिग्मॉइड कोलॉन, त्यानंतर रेक्टम, आणि मग एनस. आता त्याला लार्ज इंटेस्टाईन का म्हणायचं तर याचा डायमीटर जास्त आहे, लेंथ कमी आहे. याची लेंथ एक 5 फीट पर्यंत असते, 5 फुटापर्यंत याची लांबी आहे. स्मॉल इंटेस्टाईन हे किती होतं, 22 फीट पर्यंत लांब होतं. आपल्या ह्युमन्स मध्ये त्या लार्ज इंटेस्टाईनची लेंथ किती असते, 5 फीट. ओके, तर याचा डायमीटर जास्त असल्यामुळं याला लार्ज इंटेस्टाईन असं आपण म्हणतोय. लेंथ वाईज बघितलं तर हे शॉर्टर इन लेंथ, आणि स्मॉल इंटेस्टाईन इज लॉंगर इन लेंथ. ओके, the unabsorbed food is sent into the large intestine. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे फूड सगळं डायजेस्ट झालेलं आहे ते ऍब्सॉर्ब केलं जातं, आणि जे फूड ऍब्सॉर्ब झालेलं नाही, जे नीट डायजेस्ट झालेलं नाही, असं फूड पुढं लार्ज इंटेस्टाईन मध्ये पाठवलं जातं. या लार्ज इंटेस्टाईन मध्ये मग काय होतं त्याच्यावर प्रोसेस, तर लार्ज इंटेस्टाईन त्या फूड मधलं वॉटर ऍब्सॉर्ब करून घेतं. बघा, अनडायजेस्टेड फूड अँड अनऍब्सॉर्ब्ड फूड goes into this large intestine where water is absorbed by this large intestine. त्या फूड मधलं सगळं वॉटर ऍब्सॉर्ब करून घेतलं की मग रेस्ट ऑफ द मटेरियल इज रिमूव्ड फ्रॉम द बॉडी व्हाया द एनस. हे बघा, हे लार्ज इंटेस्टाईन आहे. हा जो पार्ट आहे इथला तो आहे रेक्टम. इथं स्टूल तयार होतं, म्हणजे स्टूल तयार होण्याची प्रोसेस इथून सुरू झालेलीच असते. तो स्टूल या रेक्टम मध्ये येतो, आणि या ठिकाणी एनस आहे, एनल कॅनल आहे, त्याला स्फिंक्टर मसल्स असतात. ते स्फिंक्टर मसल्स जेव्हा रिलीज होतात तेव्हा यातून स्टूल आपल्या बॉडीतून बाहेर पास केला जातो. वेस्ट मटेरियल
हे टूलच्या फॉर्म मध्ये आपल्या बॉडीतून बाहेर पडतं. आलं का लक्षात? सो दिस वॉज ऑल अबाउट आवर digestive system. Hope you all have understood what I have taught. If not understood properly, please go through all the 3 videos again and again so that you will get complete idea of our digestive system. Okay, bye bye.